नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं मी असं मेहंदी कलरचं ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे आणि अस्तर पण कट करून घेतलेलं आहे. तर बघा याचा मला पानगळा घ्यायचा आहे. तर बघा याची उंची आहे 14 आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळून घेतलेला आहे. तर बघा 15 उंची घेतलेली आहे. तर बघा याची घडी घेतलेली आहे 11.5 किंवा 12 इंच घ्यायची आहे. तर बघा इथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 आणि मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5.5 या पद्धतीने. आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि गोल राऊंड देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा पाठीमागचा भाग आपला हा असा कट करायचा आहे. तर बघा इथं आपल्याला 2.25चा गळा घ्यायचा आहे. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता रुंदीने. तर बघा गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला 11 इंच. तर बघा या पद्धतीने 11 इंच किंवा तुम्ही 10-9.5 इंच पण गळ्याची उंची घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पान आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही गळा तुमच्या आवडीप्रमाणे देऊन घेऊ शकता. तर बघा मी अर्धा ते पाऊण इंच बाहेर घेतलेला आहे आणि पान आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा या चॅनलवरती मी 1 टक्स पण कटिंग दाखवलेली आहे क्रॉसपट्टीसहित. ती पण तुम्ही नक्की बघा आणि शिवून कसं दाखवलेलं आहे ते पण मी दाखवलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. 4 टक्स पण मी दाखवलेलं आहे बिना क्रॉसपट्टीचं कटिंग पण आणि शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे. तर बघा चला आता मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे सुईचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. पिनाने पॅक करून घेतलेला आहे. तर बघा सुईचा आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड ठेवायचं आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. म्हणजे आपण उलटसुलट करणार आहोत. म्हणजे बिना कॅनव्हास आणि बिना पायपिंग करण्याचं. तर बघा आपल्याला अशी आता टिप मारीत चालायचं आहे गळ्याला या पद्धतीने. आणि तिथं आपला कोपरा आहे पान गळ्याचा तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारीत चालायचं या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. हाताने कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि टिप मारीत चालायचं आहे. तर बघा गळ्याला आपण टिप मारून घेत त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि कमरेला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण इथं कंबरपट्टी नाही लावणार आहोत. तर कंबरपट्टी लावायची असली तर कंबरपट्टीला आपल्याला टिप अजिबात मारायची नाही. फक्त गळ्याला टिप मारायचं आणि कापड पलटून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा छोटे छोटे कट मारल्याच्या नंतर आपल्याला पिना काढून घ्यायची आणि इथून आपल्याला सरळ कापड काढून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट मारल्यामुळं आपले व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा सुईचं व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अस्तर आपल्याला व्यवस्थित असं हाताने काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे. म्हणजे एकदम सुंदर आपल्या गळ्याची फिनिशिंग येते. तर बघा या पद्धतीने दमादमाने टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा टिप मारून घेत त्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आणि कमरेला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आपण कमरेला टिप मारून घेऊया. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता अस्तरच्या बाजूने परत टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने या पद्धतीने. तर बघा टिप मारून घ्यायची आहे. परत आपल्याला कमरेला पण अर्धा इंचावरती परत आपल्याला अशी टिप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज पीसाचं कापड जे उरलेलं आहे ते पण आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल या पद्धतीने. तर बघा आपला पाठीमागचा भाग व्यवस्थित रेडी झालेला आहे. तर बघा आता इथं मी थर्माकॉलचे बॉल घेतलेले आहे आणि चौकोनी कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा थर्माकॉल आपल्याला असं आतमध्ये ठेवायचं आहे आणि सुई धागा घ्यायचा आहे. त्याला गाठण बांधायची आहे आणि आपल्याला ही अशी पोटली बनवून घ्यायची आहे. व्यवस्थित पक्का असा धागा आपल्याला व्यवस्थित 2दा-3दा असा ओळून घ्यायचा आहे आणि साडीगाठ मारून घ्यायची आहे 2. म्हणजे पोटली आपली एकदम सुंदर अशी पक्की तयार होती व्यवस्थित. तर बघा आपण अशाच पोटली बनवून घेऊया. किती मोठ्या आपल्याला जेवढ्या लागते तेवढ्या. तर बघा मी भरपूर अशा पोटली बनवून घेतलेली आहे. तर बघा आपण ही पोटली डिझाईन बनवून घेणार आहोत. तर बघा आपल्याला आता हे कापड म्हणजे जे बनवलेलं आहे ते आपल्याला पाठीमागचा भाग आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी आपल्याला पोटली ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा टिप मारीत चालायचं आहे. कारण उलट्या साईडने ठेवल्याने एकदम सुंदर अशी फिनिशिंग आपलीवाली पोटली डिझाईन एकदम सुंदर बसल्या जाते. म्हणजे अजिबात बाहेर पण येणार नाही काही नाही. एकदम व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही पोटली डिझाईन बनवली तर एकदम सुंदर फिनिशिंग येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा अशी आपल्याला पोटली अशी 1 इंचावरती किंवा पाऊण इंचावरती अशी ठेवीत चालायचं आहे आणि टिप मारीत चालायची आहे. म्हणजे एकदम लय लांब पण होत नाही आणि लय अगदी जवळ पण होत नाही. एकदम सुंदर अशी डिझाईन येते. तर बघा या पद्धतीने आपण अशाच सगळ्या पोटली डिझाईन
लावीत चालूया. तर बघा या चॅनलवरती बाही डिझाईन पण आणि 1 टक्स ब्लाऊज कटिंग पण टाकलेली आहे मी, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा आपली पोटली डिझाईन पूर्ण लावून झालेली आहे, रेडी झालेली आहे या पद्धतीने. परत आपल्याला याच्यावरती परत एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी होईल हे. तर बघा व्यवस्थित आपण आता हे पूर्ण याच्यावरती टिपा मारून घेतलेले आहे, डबल टिप. तर बघा डबल टिप मारून घेतल्याच्या नंतर जे उरलेलं कापड आहे पोटलीचं, तर आपल्याला आता ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी पूर्ण हे असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता. तर बघा आता याच्यावरती आपण लेस लावून घेऊया. तर तुम्हाला लेस लावायची असली तर तुम्ही लेस लावू शकता, नसली लावायची तरी पण चालू शकतात. तर बघा मी इथं लेस लावून घेतलेली आहे. तर बघा याच्यावर मी प्रिन्स कट कटिंग पण टाकलेली आहे आणि डिझाईन पण टाकलेली आहे. प्रिन्स कट शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा टाकीन मी तेव्हा तुम्हाला माझी पहिले व्हिडिओ पडेल. बेल पण प्रेस करा. तर बघा आता आपलीवाली लेस लावून झालेली आहे, ती डबल टिप मारून घेतलेली आहे याच्यावरती आपण, कारण ही लेस मोठी आहे त्याच्यामुळे डबल टिप मारून घेतलेली आहे. तर बघा डबल टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा मध्यातून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने, किंवा 4.5 इंच घ्यायचं आहे. आणि उभा आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला असा तिरका टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी सेम तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा पाठीमागचा टक्स आता आपण हा पक्का असा मारून घेऊया आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. धागे वगैरे व्यवस्थित कट केलेत म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते. तर बघा दोन्हीकडचे टक्स तयार झाल्याच्या नंतर मी इथं नॉट घेतलेली आहे ती आणि त्याला लटकन तयार करून घेतलेले आहे. तर बघा ते लावून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित आता आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे एकदम. तर तुम्हाला कशी वाटली आजची डिझाईन नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.